भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचं निधन झालं आहे। 70 वर्षीय पुरोहित यांनी आज पहाटे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना 15 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। एकेकाळी मुंबई भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या राज पुरोहित यांच्या निधनाने एक अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे। राज पुरोहित यांनी 25 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलं। ते मुंबईतील मुंबादेवी आणि कुलाबा मतदारसंघातून 1990, 1995, 1999 आणि 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आले होते। युती सरकारमध्ये 1995 ते 1999 त्यांच्यावर कामगार, दुग्ध विकास आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती। तसंच नंतर गृहनिर्माण मंत्री म्हणूनही त्यांनी मुंबईतील भाडेकरूंसाठी महत्त्वपूर्ण काम केले होते। आमदार आणि मंत्री म्हणून काम करत असतानाच राज पुरोहित यांनी पक्ष संघटनेतही महत्त्वाचे योगदान दिले होते। मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शहरात भाजपचा विस्तार करण्यास मोलाची भूमिका पार पाडली। तसंच पक्षाच्या कठीण काळातही ते निष्ठेने सोबत राहिले। मुंबईतील अमराठी मतदारांना भाजपसोबत जोडण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता। दरम्यान राज पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित नुकतेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडून आले आहेत। एकीकडे मुलाच्या विजयाचा आनंद असतानाच राज पुरोहित यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।